गाडीला घेतली धुवायला आणि पटकन गेलो आपण शॉपला. आणि शॉपला जायचं होतं पण लेट झालेला, तर पटकन दादाला बोललो, दादा पटापट हात चालू जरा, कारण की नाहीतर आपल्याला ओरडा खायला लागेल मॅडमचा, कारण की थोडा लेट झाला. तर नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या डेली मिनी व्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस आहे आपला 126वा. ज्वेलरी नवीन आली आहे. काही आपले जे सर होते ते रेडी केले आहेत. एक मंगळसूत्राचं आपण वेगळा सेक्शनच केला आहे. एक सर, दोन सर, परत हे इंडो वेस्टर्नमध्ये थोडे आहेत, म्हणजे नाजूक वेस्टर्न आउटफिट्सवर घालू शकतो. बाकी कलेक्शन कसं आहे, कधी येईल? कलेक्शन अपकमिंग आहे. तो ओव्हरऑल आपला जो कलेक्शन आहे तो रेडी होते, कारण की नाही बोललो तरी ऑलमोस्ट किती पीस रेडी होतात आपले अजून आपण क्वांटिटी चेक नाही केली. तर क्वांटिटी 12 किंवा 24 नाही अजून, म्हणजे टोटल बल्कमध्येच काढलेत. अजून थोडे युनिक डिझाईन्स आलेत, तर ते बघूनच घेऊया आपण. रिंग्स पण अपडेट झालेत. तर गेलो कारखान्यात, तर दादा त्याचं काम करत होता. तो काय विचार करत होता काय माहीत नाही, कारण की ऑल्ट्रेशनसाठी पीस आलेला. आणि हे आपले कल्याणी कॉटनचे स्कर्ट टॉप होते, ते खूप चालले, खूप. म्हणजे तर दादाला ऑल्ट्रेशन होतं, दादानी पटकन इस्त्री घेतली आणि फिरवली, कारण की तो आज द्यायचं होतं कस्टमरला. त्यानंतर गेलो तर इथे आपल्या मॅडमही होत्या आणि लेडीज कारागिरी होता, कारण की थोडेफार आपल्या कस्टमरची साडी होती, तर आपण आउटफिट स्टिच करायला घेतलेलं. सो त्यात दुपट्टा निघतोय नाही निघतोय, तो आपण कस्टमरला बोललेलो की दुपट्टा निघत असेल तर आपण साडीमध्येच करू, नाहीतर आपण दुसरा फॅब्रिक घेतला, तसं कस्टमरला आपण कळवलेलंच. ओव्हरऑल ते बघितलंच. त्यानंतर पोचलो या ताईकडे. ताई स्टिच करत होती आपले लहान मुलांसाठी पॅटर्न, म्हणजे ऑलमोस्ट ना बोललो तरी 1 नंबर पॅटर्न झालाय तो. पण आपल्या चिमुकल्यांसाठी, म्हणजे 1 महिन्या ते 9 महिन्यापर्यंत, 9 पण नाही, 6 महिन्यापर्यंत आपण ते ऑलमोस्ट काढले. तर तो मस्त आउटफिट आहे. आणि बाकीचे आपले 9 महिन्यापासून असतातच. अरे दादानी केलाय टेक्निशियनचा काम, कायच बोलणार. जो आपल्याकडे येतो त्याचा काम बघून घेतलं आणि लगेच मशीनवर बसला, कारण की त्या दादाचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला धाग्याचा, म्हणून दादा भेटला त्याला आणि बोलला की थांब अभि ठीक करके देतो बोलला, आणि घेऊन गेला. तर तो त्याची कामं करत होता, पटकन घेतला कॅमेरा लावला, बरं बाबा शूट करून घेऊ दादाचं. आणि दादाची एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, दादा गपचूप बघत होता लंच टाईममध्ये व्हिडिओ बघतोय. तर काय करणार, जाऊ दे, लंच टाईम होतो म्हणून आपण काय बोललो नाही. तर तो बघत होता क्राईम पेट्रोल का काहीतरी बघत होता, म्हणजे त्याची पण एक थोडीफार एंटरटेनमेंट. नंतर इथे त्याचं कामाला बोलवलं तर तसंच ठेवून गेला तिथे. तर ताई करत होती आपला कस्टमरचा नाही, हे आपले आउटफिट येणार आहेत, लवकरच येतील, घरी कामं चालू आहेत. तर आजचा डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करूया. त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा,